सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा इथं पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। ही गर्दी आणि घाट रस्त्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं वाहतूक नियमात अंशतः बदल केले आहेत। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवार म्हणजेच 31 डिसेंबर 2025 ते गुरुवारी 1 जानेवारी 2026 या कालावधीत चिखलदरा मार्गावर वन वे म्हणजेच एक मार्गी वाहतूक लागू करण्यात आली आहे। चांदूर बाजार तालुक्यातील अंगणवाडी परसबाग योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेल्या निधीचा गैरवापर झाला असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे चांदूर बाजार तालुका प्रमुख प्रदीप बंड यांनी केला आहे। याबाबतीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना पत्र देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून दोषी व्यक्तींवर कार्यवाहीची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे एका गावातील शेतात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रात्री गावाला पाणी द्यायला गेलेल्या या शेतकऱ्याच्या त्याच्या आईला रात्री मोठा आवाज आला। ती धावत आली आणि समोरचं दृश्य पाहून आईनं मोठा हंबरडा फोडला। शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी विहिरीवर गेलेल्या 38 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सोलापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। येथे सोलापुरातील बडे नेता तसेच जिल्हा प्रमुख आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला आहे। या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला आता मोठा फटका बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। उमेदवारी न मिळाल्यानं अनेक नाराज नेते अखेरच्या क्षणाला दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसतंय। अशातच आता मुंबई भाजपला मोठा धक्का बसलाय। एका माजी महिला नगरसेवकानं भाजपची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे। भाजप आणि शिवसेना किती जागांवर लढणार याचा फॉर्म्युला आता समोर आलाय। मुंबईतील 227 पैकी 90 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर 137 जागांवर भारतीय जनता पक्ष मैदानात उतरणार आहे। मंगळवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं महायुतीचे सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेनेत राजीनामा आणि नाराजीचं सत्र सुरू झालंय। माजी नगरसेवक व माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्षाकडे थेट स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे कल्याण ग्रामीणमधील उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। मुंबई गुन्हे शाखेनं गोरेगाव येथून एका बिल्डरकडून मागितलेल्या 10 कोटींच्या खंडणीच्या पहिल्या हप्त्याच्या रूपानं 1.5 कोटी रुपये स्वीकारताना मराठमोळी अभिनेत्री हेमलता पाटकर आणि तिच्या सहकार्याला अटक करण्यात आली आहे। तक्रारदार अरविंद गोयल यांनी आरोप केलाय की ही रक्कम अंबोली पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्हेगारी प्रकरण मिटवण्यासाठी मागितली गेली होती। त्यानंतर अभिनेत्री हेमलता पाटकर चर्चेत आहे। लावणी नृत्यानं अवघ्या महाराष्ट्रावर भुरळ घालणारी लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार आहेत। जबराट या आगामी मराठी चित्रपटात या दोघींची एक फक्कड लावणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। येत्या 6 फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित जबराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। लवकरच भाईजानचा बॅटल ऑफ गलवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे। आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की या चित्रपटाची कथा नेमकी काय असणार आहे। खरं तर या बहुप्रतीक्षित चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे।